श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 9. चंद्रसेन राजाची गोष्ट. उज्जैनी नामक नगरीचा राजा चंद्रसेन मोठा धर्मज्ञ होता. त्याचा एक जिवलग मित्र होता. त्याचे नाव होते मणिभद्र. त्याने साम सदाशिवाला भक्ती आराधनेने प्रसन्न करून घेतले होते. त्याला शिवशंकराने कोटी सूर्याचा प्रकाश असलेले एक माणिक दिले होते. हा मणिभद्र चंद्रसेन राजाचा प्राणमित्र असल्यामुळे ते माणिक प्रसन्न होऊन चंद्रसेन राजाला दिले. तो मणिभद्र चंद्रसेन राजा आपल्या कंठात मोठ्या हर्षाने धारण करीत असे. तो मणी म्हणजे चिंतामणी होता. तो मणी लोखंडाला लागला तरी त्याचे सुवर्ण होत असे. जे जे मागावे ते ते त्या मण्याच्या प्रभावाने प्राप्त होत असे. चंद्रसेन राजाजवळ असा पारसमणी आहे हे वर्तमान चोहीकडे पसरले. अनेक राजांनी स्नेहाने समजुतीने त्या मण्याची मागणी केली. त्या मण्यासाठी ते राजे वाटेल ती किंमत देण्यास तयार झाले. हा मणी दिला नाही तर जबरदस्तीने तो हिरावून घेतला जाईल अशी धमकी दिली. काही राजे एकत्र आले. त्यांनी संयुक्त आघाडी उघडली आणि त्यांनी उज्जैनी नगरीला चौफेर वेढा घातला. तो दिवस शनिवार त्रयोदशी होती. राजा महाकालेश्वर लिंगाची पूजा करीत बसला होता. शिवालयात गवळ्यांची पोरे ती पूजा लक्षपूर्वक पाहत होते. शिवाची ती पूजा पाहून गवळ्याचा एक मुलगा म्हणाला, आपणही बाहेर जाऊन असाच खेळ खेळूया, लिंग तयार करून पूजूया. त्या मुलाने आपल्या घराजवळ जाऊन एका दगडाचे शिवलिंग बनवले आणि आपल्या सवंगड्यांना घेऊन त्याची पूजा चालू केली. शिवाला नैवेद्य दाखविला. संध्याकाळ झाली. त्या मुलांच्या माता गोपिका स्त्रिया येऊन आपल्या पुत्रांना घरी घेऊन गेल्या. परंतु तो खेळ खेळण्याची ज्याची मूळ कल्पना होती तो मुलगा मात्र शिव उपासनेत मग्न झाला होता. तो घरी आला नाही म्हणून त्याची आई त्याला पाहायला आली. तो गोपीकुमार शिवपूजा आराधनेत गढून गेला. तिला असं दिसले. तिने मुलाला तडाखे मारले व म्हणाली, तुला घरी यायचं नाही का? काळो किती पडला आहे, तुला जेवायचं नाही का? तो गवळ्यांचा पुत्र जागचा हल्ला नाही. शिवमंत्र म्हणायचे त्याने थांबविले नाही. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राने त्याने सारे वातावरण भारून टाकले होते. तिला मुलाच्या उत्कट भाव समाधीची कल्पना आली नाही. तिने आपल्या घराच्या पुढील अंगणात दूरवर मांडलेले ते उघडे देवालय मोडून टाकले. लिंग म्हणून तो मुलगा पूजन करीत होता तो दगड भिरकावून दिला व ती घरी निघून गेली. मुलाने आक्रोश केला. अनेक प्रकारे शोक केला. त्याला रडू कोसळले. जिथे त्याने शिवलिंगाची स्थापना केली होती त्या जागी लक्ष केंद्रित करून लय लावून त्याने आपले प्राण सोडण्याचा निश्चय केला. मुलाच्या या सात्विक व दृढ भक्तीने त्या गोपीसुताला शूलपाणी शंकर प्रसन्न झाले. त्याला योग निद्रा आणून तेवढ्या वेळात तो मुलगा जिथे बसला होता त्या जागी आपल्या मायेने एक सुंदर रत्नखचित स्तंभावर आधारलेले एक मोठे शिवालय निर्माण केले. ज्या जागी शिवलिंग म्हणून त्या मुलाने दगड ठेवला होता तिथे सूर्यासारखे तेजपुंज असे रत्नखचित शिवलिंग निर्माण केले. नंतर त्या गवळ्याच्या मुलाला जाग आणविली. तो मुलगा जागा होतात गौरी रमण शिवशंकर प्रकट होऊन त्याचा हात धरून त्याला वर उठवले व म्हणाले, वर माग, तुला मी हवे ते देईन. एक भव्य दिव्य व अपूर्व असे शिवालय वसलेले पाहून तो मुलगा आश्चर्यचकित झाला होता. त्याचे मन ते पाहून आनंदित झाले होते. त्याने शिवाला विनविले, हे ईश्वरा, माझ्या आईने प्रदोषी पूजा मोडली. तिच्यावर तू कोप करू नकोस. तिला क्षमा कर. मुला, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुझ्याकरिता मी तुझ्या आईला क्षमा करतो. तुझ्या आईला प्रदोषकाली शिवपूजेचा लाभ झाला म्हणून तिच्या पोटी प्रत्यक्ष श्री विष्णूचा अवतार होईल. बाळ, तू जे मनात आणशील ते तुला लाभेल. तुझ्या वंशात अखंड सौख्य नांदेल.
नातू पंतू पाहण्याचा आनंद तुला मिळेल, असा आशीर्वाद देऊन शिवशंकर त्या लिंगात गुप्त झाले. कोटी सूर्याचा प्रकाश पडावा तसा प्रकाश त्या नूतन शिवालयातील रत्नखचित शिवलिंगामुळे सर्वत्र पसरला. व रात्री पुन्हा सूर्य उगवला की काय असा भास सर्व लोकांच्या मनात उत्पन्न झाला. उज्जैनीवर स्वारी करायला आलेले ते राजे देखील स्तिमित झाले. चंद्रसेन राजाच्या राज्यात रात्री देखील सूर्य उगवतो, त्यांच्याशी वैर केल्याने आपली धडगत लागणार नाही, या भीतीने त्यांनी आपली शरणागती चंद्रसेन राजाला कळविली. चंद्रसेन राजाने मानाने त्या सर्व राजांना आपल्या राजवाड्यात बोलावून सन्मानित केले. राजा चंद्रसेनाला सुद्धा रात्री दिवसा एवढा प्रकाश त्या दिवशी अचानक कसा पडला याचे नवल वाटले होते. त्या नूतन शिवालयाचे वृत्त सर्वत्र पसरले. राजा चंद्रसेन व इतर सर्व राजे ते शिवालय पाहायला आले. त्या सर्वांनी गवळ्याच्या मुलाला सर्व हकीकत विचारली. त्याने ती आनंदाने सांगितली. गवळ्याचा राजा म्हणून त्याचा सर्वांनी गौरव केला. त्याला पुष्कळ देश व संपत्ती बहाल केली. शनी प्रदोषाचे व्रत आचरण करणाऱ्या चंद्रसेन राजाला जिंकण्याच्या उद्देशाने आलेले ते सर्व राजे आपापल्या राज्यात निघून गेले. गवळी कुमार घरी गेला. आईला सर्व वृत्तांत सांगितला. आई, पुढे तुझ्या उदरी नारायण अवतार घेणार आहे, असा शिवाने वर दिला आहे. प्रदोषीची पूजा पाहून कर्पूर गौर प्रसन्न झाले. तू प्रदोष पूजा मोडलीस म्हणून मी शंकराला प्रार्थिले आणि तुला क्षमा करून घेतले. हे ऐकून ती खूप आनंदित झाली. अंबिके, शनी प्रदोष पूजेचे हे असे फळ आहे. तुला जर माझ्यासारखा पुत्र पुढील जन्मी व्हावा अशी इच्छा असेल तर तू सुद्धा शनी प्रदोषाचे व्रत कर. शंभू महादेवाची शनी प्रदोषी पूजा कर, असे श्रीपाद म्हणाले. नंतर श्रीपाद सद्गुरूंनी त्या ब्राह्मण स्त्रीच्या मंदमती मुलाला जवळ बोलविले. मोठ्या प्रेमाने त्याच्या मस्तकावर आपला वरदहस्त ठेवला. तात्काळ त्या मुलाला सर्व ज्ञान स्फुरले. तो तिन्ही वेद म्हणू लागला. वेदशास्त्राज्ञी तर्क भाषेत प्रवीण झाला. विप्रवणिता अंबिकेची हा ईश्वरच नरदेह धरून आलेला आपणाला भेटला अशी समजू लागली. पूर्वजन्मीचे पुण्य थोर म्हणूनच हे श्री गुरुनाथ भेटले. म्हणून ती क्षणाक्षणाला त्यांना वंदन करू लागली. तू ईश्वर आहेस, तुझी मी प्रदोषी पूजा करेन. मला तुझ्यासारखा पुत्र व्हावा अशी माझी इच्छा आहे. ती आपल्या आशीर्वादाने पूर्ण होईल असा मला विश्वास वाटतो, असे म्हणून अंबिकेने श्रीपादरायांचे चरणी मस्तक नमविले. अंबिकेचा तो पुत्र जो मतिमंत होता तो महाज्ञानी वेदशास्त्र संपन्नी बनला. श्री गुरूंच्या कृपेमुळे एक विद्वान पंडित म्हणून कुरवपुरात त्याचे लौकिक झाले. त्याचा विवाह झाला. पुत्र पौत्री त्यांच्या घरात आनंदाने नांदू लागली. श्री गुरुकृपा ज्यांच्यावर होते त्यांचे कल्याण होते. त्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. त्यांच्या सर्व इच्छा सफल होतात. श्री गुरु असे कृपावंत आहेत. भक्तजनांचे ते असे रक्षण करतात. अशाच प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 9 इथेच समाप्त होत आहे. परत भेटूया पुढच्या अध्यायात. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.